आज आपण अधिक मासाचा 12वा अध्याय पाहणार आहोत. त्या अगोदर श्री स्वामी समर्थ मंडळी पॉझिटिव्ह थिंकिंग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या चॅनलवर 1 ते 30 अध्याय येणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु समर्था अनाथनाथा कृपावंता मुमुक्ष शरणागत होता जन्म वार्ता तया नाही ऐसे देतसा कृपा दानसी म्हणून शरणागंत पायासी भावार्थ धरुण मानसी शरण चरणांसी आलो असे मी तव अनंत अपराधी अगणित पापाची वृद्धी परी कृपाळू तू दयानिधी नेई सिद्धी परमार्थ ऐका श्रोते हो सावधान मलमास परम आख्यान मागील अध्यायी कथन व्यतिपात वैधृती महिमा वर्णिला 5 पर्वे यांचा प्रश्न लक्ष्मीने केलासे आपण तया माझी सांगितले 2 पुढे अवधान देईजे शताछंतच संक्रांतो शतोत्थ विषुच यगादो तच्छद्गुणमयच तच्छकिं सोमग्रहे शंतगुण तच्छंतंतूर विग्रहे असख्यत्व व्यतिपाते दान विदू उत्पातो लक्षगुणितं भ्रमणे कोटिरुच्यते अबर्धं पत्ने प्रोक्षमयशं पतिते फलं शुभे व्यतिपातादिने वहन स पंचगवेन महानदी जले उपासते यो यमुनादिनचलं जप्पे च शुद्धो व्यतिपातते नमः श्री विष्णु वदते सेनिके ऐक शिराबद्ध निक्कनेक्के मागे कथिले पर्व देखे पुढे एके अति आदरे व्यतिपात वैधृती वर्णन तू जम्या केले निरोपण तयाही परी शतगुण ऐके महिमान पुढारी शत संक्रांतीचे फळ ऐके ठाई तयावरी शत प्रवर्णी अधिक पाही युगायुगी मासादी आर्यनेही होत असे विशेष तया शतगुणे अधिक चंद्रग्रहण असे देख तया ते शतगुणे 1 सूर्यग्रहण बोलिले असे असंख्य व्यतिपात केले दान कोटी तीर्थी केले से भ्रमण किंवा पंचंग व्याधी प्रायश्चिते जाण व्यतिपात स्नान गंगा देका कोटी पुरशरणे जप पाही चंद्र सूर्यग्रहण होई तया वरिष्ठ अधिक पाही ऐके नवाई शुभानने अहो हे पौर्णिमा महिमा वर्णू न शके चक्र वक्रा ब्रह्मा तेथे बोलावयाची मिसा बोलता बोले न बोलवे पौर्णिमा दिनी प्रातस्नान जो नर करी आपण तया ऐसा पुण्यवान दूजा आन असेना किंचित सुवर्ण अथवा काही दान दीजे ब्रह्मांत पाही विप्रभोजन मध्यान्ह समयी त्या एवढा नाही पुण्यवान षडश मिष्टान्न पाही वाडी ब्राह्मणा ते स्वगृही वरी दक्षिणे सहित वस्त्रतेही अर्पी भावे आदरे वैशाखी कार्तिकी माघी रौद्री ब्राह्मीच वैष्णवी विशेष फल जास्तित्र पिंड शयफलम वैशाखी कार्तिकी माघी श्रेष्ठता जानिजे तीही फाल्गुनी चैत्री नवविधी पौषी श्री त्रिशुद्धी जानिजे या इतकुया पौर्णिमिते वेगळाली असे देवते तेही परसाऊ तुंते ऐक निरुते भामिनी ज्येष्ठ पौर्णिमा ते पाही ब्रह्म सर्वत्री दैवत राही आषाढी ते नारायण रूपेही असे तेही जानिजे म्हणून करावे व्यासपूजन व्यासरूपे साक्षात नारायण या लांगी करावे पूजन भाव धरुणी मानसी नादी सिद्ध हे आषाढी पूर्वी हंसरूपी स्त्रिया गुढी म्हणून परमहंस प्रौढी परंपरा पुढी चालतसे परमहंसरूपे नारायण म्हणून व्यासरूपे नारायण या लागी अगत्य कीजे पूजन हंसरूपे नारायण म्हणून मग मासी माधव देवता फाल्गुनी रुद्रतत्वा
चैत्र दैवत अनंता असे तत्वता निर्धारे, वैशाखी पितृदैवत जान, मार्गशीर्षी यक्ष किन्नर जान, देवी भवानी ते जान, पौषी पौर्णिमा बोलिजे, ऐसी या पर्व काळी जान, प्रतिमासी की जे पिंडदान, तेने समग्र देवता तुष्ट मान, अशी वर्चन पै देती, स्नानविधी दान पुण्य, जे आचरिते भावे जान, तयाचे ऋण जाय निरसून, नसे अनुमान यदर्थी, पंचमहायज्ञ पितृतपर्ण, यथोक्त की जे ब्राह्मण भोजन, प्रतिमासी जे करीती आचरण, तया नारायण संतुष्टे, मासा मासाचे ठाई जाण, हे तसे तिथीवर पर्व लक्षुण, तरी का करावे अनुमान, बहुत धन लागेना, अल्पवेचे पुण्य विशेष, परी कोणी न धरिती सायास, एरवी पिशून येता गृहास, करीती सायास आदरे, तेथे खर्च करीती भलतसे, व्यर्थ वेचिती वैसा, परी सत्कारणी न वैचिती पैसा, गरजतसे ठसा पुराणी, पुराणिक सांगताची गेले, व्यासादिकी ही काव्य केले, पुराणे विस्तारून ठेविले, परिजनच चाले या वाटे, फुकट स्वल्पलाचे ही स्वल्प, ते कोणीही न नेनती अल्प, वृथा जल्प ताती जल्प, अभिमाने कल्प भोगिती, शिक्षोदर पारगंत, जगा माझी रूढी बहुत, नेनोनिया हिताहित, भगवंती देख अंतरले, वीट न मनावा बोलण्याचा, पुढे मागुता नरदेह कैचा, शनेक संगरती सुखाचा, नये कामाचा बापानो, जाय पाहता सोन्याची घंटी, मागुती नये लक्षिता लक्ष कोटी, करिता संसाराची आटाटी, जन्म शेवटी निर्फळ, उदर लांगी करावे नीच सेवन, तेथे पाप पुण्य न विचारिता धन, मेळवावे सर्व लांगून, शेवटी कनव सांगती, हे तो जगाची जग प्रौढी, प्रचित पाहता ती रोकडी, परी कोणीही न करीती तातडी, प्रपंच सांकडी उगवया, असो जे करतील जैसे, ते तव भोगितील तैसे, क्रोध येऊ नये मानसे, वदलो फारसे म्हणून, कथा भाग राहिला मागे, सांप्रत तो वदवा लागे, पौर्णिमा महिमा रमा रंगे, सांगितला निजांगे, रमे लागे या वज्जीवम, मृत्यलोके स्नान धिबिम, कृते स्नानेनैकैनं पूर्णया, दिनं भवती सार्थकम, शनेक जानुनी संसार, दयाळू तो जगदीश्वर, मृत्यूलोका केला प्रसर, तर नो पाय मानवाते, बहुत सुगम सुलभ उपाओ, सांगितलासे देवाधिदेव, पौर्णिमा दिनी स्नानदान तपावो, की जे निर्वाहो जन्माचा, आपला जन्म सार्थक करून, की जे पूर्वजांचे उद्धरण, ये विषयीचे कथन, सोये जनार्दन वदतसे, ऐके हो शिराब्द बाळी, अमावस्येची नहाळी, श्रवण केली या सकळी, होय होळी पापाची, मासा मासाची या अंती, येतसे अमावस्या तिथी, तरी स्नानदान यथात पद्धती, करावे निगुती आदरे, सारुणी स्नान संध्या देवार्चन, करुण्या निधी महाहवन, मग की जे तिळतर्पण, ब्राह्मण भोजन यथाविधी, श्राद्ध की जे यथास्थित, पिंडदान करुण युक्त, तेने पितृगण संतोषत, आशीर्वाद देत कुळाते, ऐसे प्रत्यही अमावस्येसी, आचरावे निश्वयेसी, तये दिनी पितृलोकासी, पितरासी संतोष, तये दिनी पित्रा लागून, पितृलोकी करिता समान,
देऊनी मिष्टान्न भोजन तेने पितृगण आनंदती. मग संतोषन देती आशीर्वचन तेने वर्ष वृद्धी होतसे जाण. जया ते वाटे व्हावे कल्याण पावे सदन वैकुंठी. तेने अवश्य करावे पिंडदान न केली अपाय दारुण. आणि मोक्षरूप कल्याण सावधान परिसावे. एक मासवरी उपोषण पित्रांते होतसे जाण. मग तया ते करावे लागे वायुभक्षण तव ते कोपून शापिती. त्याची या शापस्तव पाही संसार पुंडी न पडेची काही. कष्टी होती सर्वंदाही म्हणती आमुचे देव हे चिपे. आदो आचरण करीती रस सरस मग बोल ठेविती प्रारब्धास. कुसुम सोन सांदिती संसारास धरुणी हव्यास निज मनी. जिता धड न बोलती वचन मग कोठून करतील पिंडदान. जळो ऐसियाचे पुत्रपण काय वाचून संसारी. धन्य धन्य ते पितृभक्त अमान्य न करीती वचनाते. सदा सर्वदा पूर्वीती हेत मागितला पदार्थ देताती. जिवंत असता सम्मान मेलिया करती गयावर्जन. प्रतिमासे अमोस्येसी जाण ब्राह्मण भोजन श्रद्धयुक्त. सुफळतयाचा संसार सदा तुष्टमान श्रीधर. आशीर्वाद देती अमर हो कल्याण म्हणूनी. ऐसे जे का पितृभक्त नाही पाही माझे नमन तयाचे पायी. हेची वृद्धी सर्व काळ हृदयी देवो शेषशायी परमात्मा. साप्रंत कली माझी पुत्रपण किंचित ऐकावे वर्णन. क्रोधे न भरावे पूर्ण नसा अमान्य वचनासी. आपुल्या सुख स्वार्था पिता साचवी द्रव्यार्था. नेनोनी पाप पुंत्य पंथा धन सर्वदा सांचवितेसे. म्हणे मुले माझी अज्ञान माझेही झाले वृद्धपण. काम येई शेवटी धन पुत्र लागून माझिया. मग ते पुत्र होती तरुण पिता यते आले वृद्धपण. सदा हेळसी ती दारुण मागता धन न देती. पिता आपले धन मागे तयावरी डोळे फिरविती रागे. म्हणे मी याचे काय ऋण लागे वडिलो प्राज्यत पाहिले. बालत्वापासून पाळीला तोंडीचा घास चारिला. शेवटी पुत्र कामान आला वृद्धपणी पितयाते. ऐसे ही पुत्र असती नको देवा ऐशियाची संगती. जिता नाही नाही गती मेलिया सद्गती केवी होय. म्हणून एकची पुत्र भला जेने कुळाचा उद्धार केला. हेही पुत्र परत्र साधनी भला वंशा केला उद्धारू. ऐसे जे का सुपुत्र पाही तेची आचरती अमावस्या व्रताही. अनिक पुण्यकर्म पाही परलोक पाही साधिती जे. जे नर करीती पिंडदान ते वरी आचरते व्रताते. तयाही वरी मलमासाते विशेष पर्वणी अमावस्या. वर्धते प्रत्यही सत्यनार्थ कार्या विचारणा मासिया सत्तव अमावस्या. दीन प्राप्ते नराधमा ऐसी ही पर्वे दोन पाही पौर्णिम्या अमावस्या तेही. तुम्हानी विधीतील सर्व ही शेषशायी वदलासे. जे नर ऐकुनी नाचरती पुराण श्रवणी न बसती. तयाची न चुके यातयाती पुनरावृत्ती चुकेना. पित्राने न करीती तोष तयाची संतती होय नाश. या लांगी श्लोकाधार विशेष श्रवण की जे आधार. तमांस पितृतवस्य कोर्तो वायू भोजनम. तस्य विघ्न प्रायश्चित शुदीक्षा तृषी स्तबथा.
ते संतती नाशयंती संपदो भावनानि च तस्मादया माया कर्तव्य स्नानदान जपताधिकम. या लांगी श्रोते जन हो मलमास ते पाहा हो अगत्य व्रता ते आचर हो करा लाहो परमार्थाचा. जैसा लाहो घेता संसारी तैसास कीजे परमार्थवरी. तेने चुकेले ईर झारी जन्मवरी खंडेल. हा नर देह परम सांग येथे धरावा सत्संग. सत्संग विन साधन मार्ग हातान लागे सर्वथा. म्हणून मलमास अवधी साधा हो हीची संधी. आदी गाठ घाळा मूळपदी भजा गोविंदी आदरे. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ पुराणीचे समंत मनोहर सूत विरचित 12 अध्याय गोढा इति 12 अध्याय संपन्नम. श्रीकृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. जर तुम्हाला पूर्ण अध्याय पाहायचे असतील तर 1 ते 30 अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत. म्हणून चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो